यशया 60 वचन 1 ते 2. यशया 60:1. उठ, प्रकाश मागो, कारण प्रकाश तुझ्याकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय झाले आहे. पावले आहे, वाचतो, पहा, अंधकार पृथ्वीला झाकत आहे. निबिड काळोख राष्ट्राला झाकत आहे. पण तुझ्यावर परमेश्वर उदय पावत आहे. त्याचे तेज तुझ्यावर दिसत आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते? उठ आणि प्रकाशमय हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेले आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावलेले आहे. बायबल सांगते की उठ आणि प्रकाशमय हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेले आहे. हा प्रकाश प्रभू येशू आहे. बायबल सांगते की परमेश्वराचा तेज तुझवर उदय पावते. परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराचं तेज म्हणजे परमेश्वराचा उदय. अगदी असा प्रकाश, असं तेज ज्याच्याने आपले जीवन पूर्ण प्रकाशित बनणार आहे. अंधकार, पाप किंवा वाईट किंवा दुःख किंवा पीडा या सर्व गोष्टी दूर होणार आहे. असा प्रकाश आपल्या जीवनामध्ये झलकत आहे. बायबल सांगते असा प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे की मात्र तुझं जीवन आता प्रकाशित होणार आहे, तेजस्वी. पुढे वचन सांगते संपूर्ण पृथ्वीला, संपूर्ण सृष्टीला अंधकार झाकीते, पण परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावते. काही ते महत्वाचे वाक्य. वचन सांगते की मात्र परमेश्वर तुझ्याकडे आलेले, परमेश्वराचे तेज तुझ्यावर पावलेले, म्हणजे देवाचा प्रकाश तुझ्याकडे. संपूर्ण पृथ्वी अंधकाराने झाकली जाते, म्हणजे संपूर्ण पृथ्वीभर अंधकार आहे, पण फक्त न फक्त तुझ्याकडे परमेश्वराचा प्रकाश आहे. तू इथे प्रकाशित आहे. संपूर्ण दुनिया अंधकाराने भरलेली आहे, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, पण तुझ्याकडे प्रकाश. याचा अर्थ काय पहा. बायबल सांगते जो प्रभूमध्ये जीवन जगतो, प्रभूच्या वचनात चालतो, ज्याचा ठाम पूर्ण विश्वास प्रभूवर आहे, जो प्रभूवर प्रीती करतो, त्याच्या ठाई उजड, प्रकाश, तेज राहणार. आता पुढे वचन सांगते संपूर्ण पृथ्वीला अंधकार झाकीत आहे, म्हणजे अशी गोष्ट जर घडली, अशी घटना जर आली की आता पृथ्वीचा नाश होणार, पृथ्वी नाहीशी होणार, तर पृथ्वी नष्ट होणार, पण तुला काय होणार नाही. तू वाचशील, कारण तुझ्याकडे देवाचा प्रकाश आहे. प्रकाशच तुझ्याकडे आलाय, म्हणजे प्रभू तुझ्याकडे आलेले. भले संपूर्ण पृथ्वीचा जरी नाश झाला, पण तुझा नाश होणार नाही, कारण तुझ्याकडे येशू आहे, तुझ्याकडे प्रभू आहे. काय सांगते वचन? उठ आणि प्रकाशमय हो, प्रकाश तुझ्याकडे आलेले. संपूर्ण पृथ्वी अंधकाराने झाकलेली आहे, पण तुझ्याकडे प्रकाश आहे. आपण बायबलमध्ये अशा गोष्टी पाहू की आपण आता शेवटच्या दिवसात, अंताच्या दिवसात, प्रभू येशू येण्याच्या दिवसात, जसं की पृथ्वीमध्ये अनेक घटना घडत चाललेल्या आहेत. भूमिकंप होते, लढाया चालू आहे, युद्ध चालू आहे, महागाई वाढत चाललेली आहे भरपूर प्रमाणात. जसं की अनेक ठिकाणी तोडफोड, गरिबांवर अन्याय, अनेक गोष्टी घडत चाललेल्या आहेत. अनेक वादविवाद, भांडण तंटा वाढत चाललेले आहेत. अनेक अपघात घडत चाललेले आहेत. अनेक लोक आत्महत्या करत आहे, आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेले आहे. अनेक गोष्टी, आणि ह्याद्वारे आपल्याला कळते की आपण शेवटच्या दिवसात आहोत. खऱ्या गोष्टीची आता सुरुवात झालेली आहे आणि आता वाढत जाणार, थांबणार नाही. अनेक रोग, पीडा वाढत चाललेले आहेत, आजार भयंकर रीतीने वाढत चाललेले आहेत, अनेक गोष्टी. आणि त्यावरून आपल्याला कळते की आपण शेवटच्या दिवसात, प्रभू येशू येण्याच्या दिवसात आहोत, आपण अंताच्या दिवसात. कारण आता अनेक अशा गोष्टी घडवायला लावल्यात, वस्तूही बनवायला लावलेल्या आहेत, ज्या शेवटच्या दिवसात घडणार असं सांगितलं होतं. म्हणजे बऱ्याच असे अनुभव आहेत आता आपल्याकडे की आपल्याला हे कळते की आपण अंताच्या दिवसात आहोत. खालची अग्नी वर उतरत चाललेली आहे, तापमान वाढत चाललेले आहे. अचानक आपोआप जंगलाला आणि ठिकाणाला आग लागत आहे.
बर्फाचे डोंगर वितलत चाललेले, तापमानाचं प्रमाण अधिक वाढत चाललेले, कारण नरकामध्ये म्हणजे पृथ्वीच्या खाली जी अग्नी आहे ती आता वरती उतरत चालले, पृथ्वी दाबत चाललेली आहे. बायबल सांगते पृथ्वी दाबत आहे. यशया 24 अध्याय 20 वचनात पृथ्वीवर मनुष्य जे पाप करत आहे त्या मनुष्याच्या पापाच्या भाराने पृथ्वी दाबत चाललेली आहे आणि पृथ्वी पडेल आणि पुन्हा कधी उठणार नाही म्हणून वचन सांगते. ही पडणार. पापाचा भार या पृथ्वीला दाबीत आहे. पेत्राचे दुसरे पत्र 2 अध्याय 10 ते 13. चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. शेवटच्या दिवसात पृथ्वी तत्व तप्त होऊन वितळतील. वचन काय सांगते? पृथ्वी तत्व तप्त होऊन वितळतील. पृथ्वीतल्या अनेक गोष्टी वितळायला लागतील. हीट वाढेल, गरमी वाढेल, खालची अग्नी वरती उतरेल आणि हे घडत चाललेले. वचन सांगते शेवटच्या आणि अंताच्या दिवसात आपण मर्यादेने, प्रार्थनेने आणि सुभक्तीने आपण चालावे. प्रभूचा दिवस येऊन ठेपलेले म्हणून त्यासाठी खटपट करावी, की मात्र आपण आणखी प्रामाणिक बनावे, प्रभूची सेवा करावी, प्रभूचा प्रसार करावा. यासाठी स्वतःची तयारी करावी. कारण आपण अंताच्या दिवसात आहोत. या ज्या घटना घडत चाललेल्या आहेत, या ज्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत त्यावरून आपल्याला पूर्ण अंदाज येतो की मात्र आपण अंताच्या दिवसात आहोत. परंतु बायबल काय सांगते बघा, भले आपण अंताच्या दिवसात असले तरी आपला नाश होणार नाही, कारण आपला जो प्रभू येशू आहे. आपण प्रभूमधले विश्वासू जण आहोत. वचन सांगते तुझ्याकडे देवाचा प्रकाश आहे. भले संपूर्ण पृथ्वी अंधकाराने ग्रासली जाते, संपूर्ण पृथ्वी अंधकाराने नष्ट होते, पण तुझा नाश होणार नाही, कारण तुझ्याजवळ देवाचा प्रकाश आहे. जो प्रभूमध्ये चालेल तो वाचविण्यात येईल. काय सांगते बघा, सपन्या पुस्तकात 2 अध्याय 1 ते 3 वचनात बायबल सांगते आत्ताच तालावर या, आत्ताच भानावर या आणि परमेश्वराकडे वळा, परमेश्वराच्या मार्गाचे अवलंबन करा. कारण बायबल सांगते की मात्र जर आपण तालावर आले नाही, भानावर आले नाही, परमेश्वराच्या मार्गाकडे वळाले नाही तर देवाच्या क्रोधाच्या दिवशी आपला नाश होईल. काय सांगते बघा, हे निर्जल्य राष्ट्र एकत्र होत तालावर आहे. निर्णय बाहेर पडेल तेव्हा भुशाप्रमाणे उडून जाईल, दिवस भुशाप्रमाणे उडून जाईल. परमेश्वराचा क्रोध दिन तुम्हावर येईल, त्यापूर्वी ताल्यावर या. देशातील सर्व नम्र जन हो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणाऱ्यानो त्याचा आश्रय करा, धार्मिकता व नम्रता याचे अवलंबन करा, म्हणजे कदाचित परमेश्वराच्या क्रोध दिनी तुम्ही दृष्टी आड होतील. देवाचा क्रोधाचा दिवस भुशाप्रमाणे उडून जाणार, अचानक ताबडतोब निघून जाणार. त्या अगोदर तयार असा, अगोदर सावध असा. तो क्रोधाचा दिवस आहे. धार्मिकता, नीतिमत्वता याचे अवलंबन करा बायबल सांगते. नाहीतर वचन सांगते देवाच्या क्रोध दिनी आपण त्या न्यायातून सुटणार नाही. पण जर आपण धार्मिकतेत चालणार तर त्या क्रोधाच्या दिवशी देवाच्या दृष्टी आड होणार, देवाचा क्रोध आपल्यावर भडकणार नाही, आपण वाचणार आणि पृथ्वीचा नाश होणार. आता संदेह बायबल सांगते हा क्रोध दिन म्हणजे क्रोधाचा देवाचा दिवस येऊन ठेपला आहे. त्यापूर्वीच ताल्यावर या बायबल सांगते, भानावर या, शुद्धीवर या, धार्मिकता, नीतिमत्व त्याचे अवलंबन करा, न्यायानुसार चाला, कारण देवाचा तो दिवस येऊन ठेपलेला आहे. आपण दृष्टी आड व्हावी, आपण वाचविण्यात यावे, म्हणून मात्र बायबल सांगते धार्मिकताचे अवलंबन करा, म्हणजे आपण वाचतील. कारण आपण अंताच्या दिवसात आहोत. पृथ्वीचा नाश होईल पण आपण वाचतील जर आपण प्रभूमध्ये स्थिर राहिले, प्रभूच्या राज्यासाठी झटत राहिले तर. बघा बायबल काय सांगते, वचन सांगते इर्मिया पुस्तकात 45 अध्याय 1 ते 5 वचनात, बारूक परमेश्वर पित्याचं वचन इर्मिया संदेष्टास प्राप्त झाले की तू बारूकास सांग की तू जीवनाशी सुटशील,
पण तुला काही होणार नाही. बघा वचन काय सांगते, पृथ्वीची हीच वाट, सर्व पृथ्वीची हीच वाट. जे मात्र मी उभारले ते मोडून टाकीन, जे लाविले ते उपटून टाकीन. मी संपूर्ण पृथ्वीचा नाश करीन, पण मी तुला वाचवीन. तू जीवनाशी सुटशील. बारूक कोण होता? बारूक इर्मयाचा लेखक होता. देवपित्याचं वचन इर्मया संदेष्टाला प्राप्त व्हायचं. देवाचा महान सेवक होता इर्मया संदेष्टा, ज्याने मोठ्या प्रमाणात परमेश्वराची सेवा केली. आणि या इर्मयाला जे वचन प्राप्त व्हायचं, इर्मया संदेष्टा बारूकला सांगायचा. आणि बारूक ती सर्व वचने, तो सर्व संदेश लिहून ठेवायचा ग्रंथात. बारूक एक लेखक होता. एवढंच नाही तर काही ठिकाणी जिथे इर्मया पोहोचू शकला नाही, तिथे बारूकने जाऊन प्रभूचा संदेश दिलाय. ज्या इर्मयाला मंदिरात जाण्यासाठी प्रतिबंध म्हणजे मनाई करण्यात आली. इर्मया संदेशाला मंदिरात जाण्यासाठी जेव्हा मनाई करण्यात आली, त्या बायबल सांगते त्यावेळी बारूक त्या ठिकाणी गेला आणि बारूकने जाऊन परमेश्वराच्या मंदिरात परमेश्वराची वचने सांगितली. हालेलुया, हालेलुया. जेव्हा इर्मयाला मनाई होती तेव्हा बारूकने जाऊन तिथे परमेश्वराचं कार्य केलं. त्या बारूकने जाऊन परमेश्वराचं वचन मात्र त्या मंदिरात किंवा इतर सरदार, यहुदी लोक, इस्रायल लोक किंवा अगदी इस्रायलच्या राजापर्यंत सुद्धा त्याने परमेश्वराचं वचन मात्र पोहोचवलं. हालेलुया. बायबल सांगते इर्मयाला जेव्हा प्रतिबंध होता, त्या बारूक त्या ठिकाणी गेला. वचन सांगते इर्मया 36 अध्यायामध्ये 5 वचना ते इर्मयाने बारूकला आज्ञा केली की मला प्रतिबंध आहे, मला परमेश्वराच्या मंदिरात जाता येत नाही, म्हणून तू जा व माझ्या तोंडची जी परमेश्वराची वचने तू पटावर लिहिलेली आहे ती उपवासाच्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरात लोकांच्या कानी पडतील अशी वाचून दाखव. आणि हे काम बारूकने केले. ज्या ठिकाणी इर्मया पोहोचू शकत नव्हता त्या ठिकाणी बारूक पोहोचला. बारूक इर्मयाचा लेखक होता, वचने लिहत होता. आणि म्हणून देवपित्याने म्हटलं, मी पृथ्वीची वाट लावेन, पण तू जीवनाशी सुटशील. तुला मी वाचवीन, तुझा नाश करणार नाही. जो देवाच्या वचनात चालतो, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगतो, प्रभूच्या मार्गात चालतो, प्रभूच्या सेवकांना मदत करतो, तो जीवनातून सुटेल, वाचेल. देव त्याचा नाश करणार नाही. देव त्याला वाचवेल, देव त्याचा बचाव करेल. भले पृथ्वीचा नाश होईल पण त्याचा नाश होणार. आपण देवाच्या मार्गात चालतो, देवाची सेवा करतो, वचन लिहितो, वचनाप्रमाणे चालतो, वचनाचा प्रसार करतो, प्रभूचं काम करत आहोत, प्रभूच्या सेवकांना मदत करत आहोत, तर मग आपला नाश कसा होणार? आपण वाचणार. प्रभू आपल्याला वाचविणार. पृथ्वीचा नाश करणार पण आपला नाही, आपल्याला वाचवणार. प्रभू आपला बचाव करणार. प्रभू जसं की बघा उत्पत्ती 6 अध्यायामध्ये पाहतो, देवपित्याने नोहाला पाचारण केलं. कारण का? संपूर्ण पृथ्वीमध्ये पाप, भ्रष्टाचार वाढला होता. पृथ्वीचा नाश करण्याचा देवाने निर्णय घेतला, कारण पृथ्वीत पाप वाढलं होतं. उत्पत्ती 6:5-6 वचन सांगते की मानवाच्या दृष्टीही फार हे देवाने पाहिलं. मानवाला निर्माण करण्याचा देवाला अनुताप पण झाला, त्याच्या चित्ताला पण खेद झाला की का मी मानवाला निर्माण केलं. संपूर्ण पृथ्वी बिघडलेली होती. उत्पत्ती 6 अध्याय 11-13 वचना प्राणी मात्राने पण आपली चालचाल बिघडवलेली होती. पृथ्वी पूर्ण भ्रष्ट झाली होती. म्हणून उत्पत्ती 6:9 देवपित्याने नोहाला पाचारण केले, नोहाला निवडले, कारण नोहा नीतिमान होता. नोहा देवाबरोबर देवाच्या मार्गात चालणारा व्यक्ती होता. म्हणून देवपित्याने नोहाला पाचारण केले आणि नोहाला म्हटले, तू एक गोपेर लाकडाचे तारू बनव आणि त्या तारुवात तू तुझं कुटुंब घेऊन जा, प्राणी पक्षी जीव जंतू यांची जोडपी त्याच्यात घेऊन जा. मी संपूर्ण पृथ्वीचा नाश करणार आहे, जलप्रलय आणणार आहे. नोहाने देवाच्या वचनावर विश्वास ठेवला. नोहाला आज्ञा केल्याप्रमाणे नोहाने सर्व काही केलं. मात्र तारू तयार झाले, सर्वांना तो तारवात घेऊन गेला आणि मग देवाने मात्र त्यांना आतमध्ये बंद केले. आणि मग 40 दिवस, उत्पत्ती 7 अध्याय 40 दिवस आणि 40 रात्र पावसाने झोड उठवली, खालचे झरेही फुटले आणि इतका पाऊस आला की त्या पावसामध्ये, पाण्यामध्ये सर्व मनुष्य, प्राणी, पक्षी, जीव जंतू
जी काय पृथ्वीवर ते सर्व मरण पावले नाहीसले. संपूर्ण पृथ्वी पाण्याने भरली. डोंगर पर्वत टेकड्या सर्व पाण्यात बुडून गेले. दारू जलावर पाण्यावर तरंगू लागलं. जे काही होतं ते सारं मरण पावलं, मृत्यू पावलं. फक्त नोहा नावाच्या बरोबर जे तारवत होती ती वाचले. देवाने संपूर्ण पृथ्वीचा नाश केला. जलप्रलयाद्वारे सर्व नष्ट करून टाकलं, पण फक्त नोहाला वाचवलं. पेत्राचे दुसरे पत्र 2:5 बायबल सांगते, त्या अनितिमान लोकांचा नाश करते वेळी नीतिमान नोहाला देवाने असताना त्याच्याबरोबर असलेल्या सर्वांना देवाने वाचवलं. बाकी सर्वस्वाचा देवाने नाश केला. बघा, पृथ्वीचा नायनाट केला जलप्रलयाने, पण नीतिमान असलेल्या नोहाला त्याच्या कुटुंबाला देवाने वाचवलं. परमेश्वर पिता त्याच्या कुटुंबाचा बचाव केला. बाकी सर्व मानव जातीचा नाश झाला. बायबल असेच सांगते की जर तुम्ही माझ्यामध्ये जीवन जगतील, भले मी पृथ्वीचा नाश करीन पण तुला वाचवीन. पृथ्वीचा तर नाश होणारच आहे. ही पृथ्वी नष्ट होणार आहे, पृथ्वीचा अंत होणार आहे. पण जे देवाच्या मार्गात चालतील, वचनात चालतील, नीतीने जीवन जगतील, ते वाचविण्यात येतील. त्यांचा देव बचाव करेल. देव त्यांचा नाश करणार नाही. देव त्यांना आपल्या राज्यामध्ये घेऊन जाईल. देव त्यांचा बचाव करेल. पृथ्वीचा नाश होईल, पण आपल्याने जर आपण देवामध्ये चालले तर, परमेश्वराच्या मार्गात वचनात चालले तर आपला बचाव होणार, आपला नाश होणार नाही. तर प्रभू आपला बचाव करणार, आपला सांभाळ करणार, पृथ्वीची नासाडी करणार. काय सांगते बघा, पृथ्वीची तर नासाडी होणार. प्रकटीकरण या पुस्तकामध्ये 11:18 वचन काय सांगते पहा, राष्ट्र क्रोधिष्ट झाली, तुझ्या क्रोधाची वेळ आली, मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि तुझे दास संदिष्टे व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहान थोर यास वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे. काय सांगते, राष्ट्रीय क्रोधिष्ट झाल्याची वेळ आलेली आहे. पृथ्वीची नासाडी करणाऱ्यांचा नाश करण्याची वेळ. देवाच्या लोकांना वतन देणे आणि जो पृथ्वीची नासाडी करणार सैतान, त्याचा नाश करण्याची वेळ आलेली आहे. प्रकटीकरण 12:12 बायबल सांगते, वचन काय सांगते पहा, म्हणून स्वर्गानं त्यात राहणाऱ्यांना उल्हास करा, पृथ्वी व समुद्र यावर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान आपला काल थोडा येऊन अतिशय संतप्त होऊन खाली तुम्हाकडे आला आहे. त्याचा अंत ठरलेला आहे, त्याचा शेवट ठरलेला आहे. अधिक चिडचिड झालाय, संतप्त झालाय आणि पृथ्वीवर आलेले. काय सांगते वचन सांगते की मात्र आपला काल थोडे ओळखून तो पृथ्वीवर आलेले. त्यालाही माहिती त्याचा काल थोडा आहे, कारण आता पृथ्वीचा अंत होणार, सैतानाचा नाश होण्याची वेळ आलेली आहे. पृथ्वीची नासाडी करणाऱ्याचा नाश, आणि पृथ्वीची नासाडी सैतान करत आहे. पाप, अनेक लोकांना पाप करायला लावू. आज का जगामध्ये अनेक बिकट परिस्थिती, अनेक कठीण प्रसंग ओढवले जात आहेत, कारण तेवढा पाप, भ्रष्टाचार आणि वाईट गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. आणि कोण वाढवत आहे? सैतान. आणि त्यामुळे पाप, पृथ्वीची नासाडी होत चालले, पाप वाढत चालले. म्हणून पापामुळे पृथ्वीची नासाडी. प्रत्येक गोष्टी जर आपण बायबलमध्ये पाहिलं, नोहाच्या वेळी लोक इतकं पाप केले की पापामुळे मात्र देवाचा क्रोध भडकला आणि पृथ्वीचा नाश झाला. उत्पत्तीमध्ये 19 सदोम आणि गोमोरा प्रदेश, देवाने त्या प्रदेशांचा पण नाश करते वेळी काय केलं पहा, कारण त्या ठिकाणी पाप वाढलं होतं. सदोम आणि गोमोरा प्रदेश पूर्ण पापामध्ये गुंग झाले होते. पूर्ण पाप, धार्मिकता, पवित्रता करणं सोडू दे, नाव पण त्यांच्यात राहिलं नव्हतं पवित्रता म्हणून. पूर्ण पापाने बुडून गेले होते सदोम आणि गोमोरा प्रदेश. त्या ठिकाणी राहत होता लोट. देवाने काय केलं, सदोम आणि गोमोरा प्रदेशाचा नाश करते वेळी लोटाला त्याच्या कुटुंबासह बाहेर काढलं, कारण तो नीतिमान होता. पेत्राचे दुसरे पत्र 2:6-9 देवाने लोटाला वाचवलं, लोटाला बाहेर काढलं. त्या नीतिमान मनुष्याचा देवाने नाश केला नाही. आणि मग सदोम आणि गोमोरा प्रदेशावर गंधक, अग्नी यांचा वर्षाव करून जाळून पूर्ण भस्म केलं. बघा, त्या प्रदेशाला देवाने भस्म केलं, पण लोटाला तिथून बाहेर काढलं.
कारण लोट नीतिमान होता. भले देवाने संपूर्ण ते प्रदेश नाहीसे केले, पण लोटाला वाचवलं. लोटाचा नाश होऊ दिला नाही. नीतिमान लोकांचा प्रभू नाश होऊ देत नाही, त्यांना वाचवतो. पापामुळे प्रदेश, देश, पृथ्वी याचा नायनाट होत आहे. आणि पाप करायला लावणारा कोण आहे? सैतान, जो माणसाला पाप करायला, वाईट करायला, चुकीच्या गोष्टी करायला लावत आहे. आणि त्यामुळे पृथ्वीची नासाडी होत चाललेली आहे. ही नासाडी हा सैतान करत आहे, पाप लोकांना पापात पडू. आणि म्हणून बायबल सांगते पृथ्वीवर अनर्थ ओढत चाललेले आहे. प्रकटीकरण 8:13, पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ 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 येणार. बायबल काय सांगते? पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ अनर्थ अनर्थच येणार. संकटे ओढवले जाणार, अनेक बिकट परिस्थिती उत्पन्न होणार. पण जे परमेश्वराच्या मार्गात चालत आहे ते वाचणार, त्यांचा बचाव होणार. परमेश्वर त्यांना वाचवणार, त्यांचा नाश होऊ देणार नाही. इर्मिया 39:15-18 एपेत मल्ले. परमेश्वर पित्याने काय म्हटलं? जेव्हा मात्र यरूशलेम यहूदा प्रांताचा नाश होणार होता, ते जळून पूर्ण भस्म होणार होते इर्मियाने केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे. कारण संपूर्ण यहूदी इस्रायल लोक परमेश्वराला विसरले होते, पापामध्ये जीवन जगत होते. देवाने नबुकदनेस्सर राजाला या यरूशलेमीवर आणलं, यहूदी लोकांवर, इस्रायल लोकांवर चढाई करून आणलं. परंतु या अंत्यवेळी मात्र परमेश्वर पिता काय म्हणत आहे एपेत मल्लेक यांच्या बाबतीत इर्मिया संदेष्टाला, की तू एपेत मल्लेक याला सांग की मात्र या नगराचा मी नाश करीन. या नगराची हित नव्हे तर अहित करीन, पण मी तुझा बचाव करीन. तुला मी वाचवीन, तुझा मी नाश होऊ देणार नाही, तुला त्यांच्या हाती देणार नाही. मी खात्रीने तुझा बचाव करीन. तू तलवारीने पडणार नाहीस, तू जीवनाशी सुटशील, कारण तू मजवर भिस्त ठेविली आहे. काय म्हणत आहे प्रभू? मी या नगराचा नाश करीन, याच्यावर शत्रूंना आणेन, तलवार आणेन, पण तुला काय होणार नाही. तू जीवनाशी सुटशील, मी तुझा बचाव करीन, कारण तू माझ्यावर विश्वास ठेवलाय. एपेत मल्लेक असा एक ऋषी होता ज्याने इर्मिया संदेष्टाला मदत केली होती, जो प्रभूवर पूर्ण विश्वास ठेवणारा व्यक्ती होता. ज्या वेळेला इर्मिया संदेष्टाला सिदकिया राजाने जेव्हा मात्र चिखलाच्या विहिरीत टाकले, तेव्हा याच एपेत मल्लेकने इर्मिया संदेष्टाला त्या विहिरीतून बाहेर काढले. एपेत मल्लेक देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती होता, देवाच्या संदेष्टाला मान देणारा व्यक्ती होता. मग ते पित्याने म्हटले नगराचा मी नाश करीन, पण तुला वाचवीन, तुझा मी बचाव करीन. आणि अशा प्रकारे देवाने एपेत मल्लेक याचा बचाव केला. जे प्रभूवर भरोसा ठेवतात, देवावर विश्वास ठेवतात, देव त्यांना वाचवील. भले सृष्टीचा केवढा नाश हो, पण देवावर विश्वास ठेवणाऱ्या जणांचा नाश होणार नाही. देव त्यांना वाचवेल, देव पिता त्यांचा बचाव करेल. योशुआ 2:6 मध्ये वचन सांगते की राहाब वेश्या, राहाब जी वेश्या होती, जिने मात्र योशुआने पाठवलेल्या हेरांचा पाहुणचार केला होता आणि बचाव पण केला होता. जेव्हा यरीहोच्या राजाला कळले की इथे हेर आलेले आहेत, तेव्हा त्याने त्यांचा पाठलाग केला, म्हणजे त्यांना शोधण्याचा आणि त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. परंतु राहाब वेश्येने त्याला आपल्या घरात लपून ठेवले आणि कोणाला कळू दिले नाही. जेव्हा ते लोक निघून गेले तेव्हा त्या दोघांना खिडकीतून सोडले. तेव्हा तिने त्यांना म्हटलं की तेव्हा
तिने विश्वास ठेवला म्हणून देवाच्या लोकांना तिने मदत केली आणि तिचं कुटुंब वाचलं गेलं. जे प्रभूवर भरोसा ठेवतात, प्रभूच्या लोकांना सहाय्य करतात, ते वाचविण्यात येतील. त्यांचा बचाव होईल, त्यांचा नाश होणार नाही. प्रभू त्यांना वाचवील, प्रभू त्यांचा बचाव करेल. यजकेल 9 अध्याय यजकेलने पाहिलं की देवाकडून आलेले पुरुष, मात्र देवाकडून काही पवित्र पुरुष आले आणि हे जे पुरुष होते ज्याने शुभ्र तागाची वस्त्र घातलेली होती, या पुरुषाने मात्र कमरेस कारकुनीची दाऊते घातली लटकवलेली होती आणि ते सर्व पुरुषांचा वध करू लागले. तेव्हा कारण का ती परमेश्वराला मानत नव्हते, मूर्तीपूजा करत होते, पाप करत होती आणि त्यामुळे या सर्वांची कत्तल करण्यात आली, सर्वांना मारून टाकले. यजकेल घाबरलेला होता, पण यजकेल म्हणत आहे की मी सुटलो, मी वाचलो, मला काही झालं नाही. कारण यजकेल प्रभूवर भरोसा ठेवत होता, यजकेल प्रभूचं काम करत होता, म्हणून यजकेल सुटला. बाकी लोकांचा वध करण्यात आला, बाकी लोकांची कत्तल करण्यात आली, पण यजकेल सुटला. जे देवामध्ये जीवन जगतात त्यांना काही होणार नाही. प्रभू त्यांचा बचाव करेल, प्रभू त्यांना वाचवील, त्यांना तारील. भले या पृथ्वीचा नाश घेऊन येऊ, या जगाचा नाश घेऊन येऊ, भले कोणताही जलप्रलय, सुनामी, कोणतीही घटना घेऊन पृथ्वीमध्ये घडो, पण जे देवावर विश्वास ठेवतात ते वाचविण्यात येतील. त्यांचा बचाव होईल, त्यांचा नाश होणार नाही, त्यांचा नायनाट होणार नाही, त्यांचा बचाव होणार. प्रभू त्यांना वाचून, म्हणून प्रभूला शरण या. ताल्यावर या बायबल सत्य, प्रभूला शोधा, प्रभूच्या मार्गाचे अवलंबन करा, प्रभूमध्ये विश्वासू बना, प्रभूच्या मार्गावर चाला, पापाकडे वळू नका, म्हणजे भले पृथ्वीचा अंत नाश झाला तरी आपण वाचविण्यात येतील. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकले असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया.